आपल्या आयुष्यात खरं महत्त्वाचं काय आहे आणि काय फक्त वरवरचं आहे यातला फरक आपण कसा ओळखतो? ही एक फार जुनी गोष्ट आहे जी आपल्याला सत्य आणि असत्य यामधला फरक एका अगदी वेगळ्या नजरेतून दाखवते. चला तर मग दोन मित्रांच्या या प्रवासात पाहूया की त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळाली. तर मुद्दा हा आहे की जे गरजेचं आहे आणि जे नाही यातला फरक ओळखायचा कसा. ही प्राचीन भारतीय कथा याच एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरते. ही कथा आपल्याला शिकवते की योग्य दृष्टिकोन असणं किती महत्त्वाचं आहे आणि तो आपल्याला सत्याच्या किती जवळ घेऊन जाऊ शकतो. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. तर गोष्ट सुरू होते उपतिस्स आणि कोलित्त या दोन जिवलग मित्रांपासून. राजगृह जवळ राहणारे हे तरुण एकदा एका उत्सवात गेले आणि तिथे त्यांना अचानक जाणीव झाली की जगातलं सगळं काही किती क्षणभंगूर आहे. ही एकच जाणीव त्यांना इतकी अस्वस्थ करून गेली की त्यांनी ठरवलं आता मुक्तीचा, शाश्वत सत्याचा मार्ग शोधायचाच. त्यांचा शोध सुरू झाला आणि ते पोहोचले संन्यासी संजय यांच्या आश्रमात. त्यांनी संजय यांची शिकवण ऐकली, ती आत्मसात करण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांना जे खोल, जे समाधानकारक उत्तर हवं होतं ते काही तिथे मिळालं नाही. त्यांच्या मनातली प्रश्नांची आग तशीच जळत राहिली. आणि ह्याच असमाधानातून त्यांच्या मैत्रीचा एक पक्का करार झाला. त्यांनी एकमेकांना वचन दिलं की बघ, आपल्यापैकी ज्या कोणालाही अधिक खरा धम्म किंवा मुक्तीचा मार्ग सापडेल त्याने एका क्षणाचाही विचार न करता लगेच दुसऱ्याला येऊन सांगायचं. म्हणतात ना, आयुष्यात एक क्षण असा येतो जो सगळं काही बदलून टाकतो. उपतिस्सा आणि कोलित यांच्या आयुष्यातही तो क्षण आला. एक अशी अनपेक्षित भेट जी त्यांच्या संपूर्ण शोधाला एक नवी योग्य दिशा देणार होती. झालं असं की एके दिवशी उपतिस्साने थेर अस्साजी नावाच्या एका शांत, तेजस्वी भिक्खूंना पाहिलं. त्यांच्या वागण्याने, त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजाने तो इतका प्रभावित झाला की त्याने त्यांच्याकडून धम्माबद्दल विचारलं. आणि तेव्हा अस्साजींनी एक साधं पण अत्यंत गहन वचन सांगितलं, जे होतं कार्यकारण भावावर. बस, ते एकच वचन जणू काय त्याच्या मनातल्या अंधाराला दूर करण्यासाठी पुरेसं होतं. आणि मग ज्ञानाचा प्रवाह कसा वेगाने पसरला हे बघा. उपतिस्साने ती शिकवण ऐकताच त्याला ज्ञानाचा पहिला टप्पा गाठता आला. त्याला आठवलं आपलं वचन. तो धावत गेला आणि त्याने कोलितला ते ज्ञान दिलं. आणि काय आश्चर्य, ऐकता क्षणीच कोलितही ज्ञानाच्या त्याच टप्प्यावर पोहोचला. त्यांच्या कराराचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं होतं. आता जेव्हा नवीन ज्ञान मिळतं तेव्हा साहजिकच ते आपल्या जवळच्या माणसांना वाटावंसं वाटतं. उपतिस्सा आणि कोलितही याच भावनेने आपल्या जुन्या गुरूंकडे, संजयाकडे परतले. पण इथेच कथेला एक वेगळं वळण मिळालं. एकीकडे होतं आमंत्रण आणि दुसरीकडे होता अहंकार. त्यांच्या मनात गुरूबद्दल प्रचंड आदर होता. त्यांना वाटलं, अरे, ज्या सत्याच्या प्रकाशाने आपलं आयुष्य उजळलं आहे तोच प्रकाश आपल्या गुरूलाही मिळावा. त्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आशेने संजयाला सांगितलं की जगात बुद्धांचं आगमन झालंय आणि त्यांची शिकवण किती महान आहे. पण संजयाचा प्रतिसाद तो मात्र अगदीच अनपेक्षित होता. तो म्हणाला, शहाणे लोक असतील तर ते गौतमाकडे जातील, पण जे मूर्ख आहेत ते तर माझ्याकडेच येतील ना. हे वाक्य म्हणजे त्याच्या अहंकाराचं आणि आपल्या गुरुपदाला चिकटून राहण्याच्या वृत्तीचं जिवंत उदाहरण होतं. त्याने आपल्याच शिष्यांकडून नवीन सत्य शिकायला साफ नकार दिला. संजयाच्या या एका नकारामुळे काय झालं माहितीये? सत्याच्या शोधात असलेल्या त्याच्या बाकीच्या शिष्यांना कळून चुकलं की खरा मार्ग कुठे आहे. त्याचे जवळजवळ 250 अनुयायी त्याला सोडून उपतिस्सा आणि कोलित सोबत बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली निघून गेले. आणि जेव्हा ही सगळी घटना बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी या परिस्थितीचं सार 2 अत्यंत महत्त्वपूर्ण वचनांमध्ये सांगितलं. ही वचनं म्हणजे केवळ त्या घटनेवरचं भाषण होतं, तर ती सत्य आणि असत्य ओळखण्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच होती. बुद्धांनी बरोबर ओळखलं की संजयाचा अहंकारच त्याच्या आणि सत्याच्या मध्ये एक मोठी भिंत बनून उभा आहे. तो जे असार आहे, म्हणजे जे महत्त्वाचं नाही, त्यालाच सार समजत बसलाय. या चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल ते म्हणाले, पहिलं वचन आहे, असारे सारमतिनो सारे चासार दस्सिनो ते सारम नाधी गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. ह्या पाली वचनामध्ये चुकीच्या दृष्टिकोनाचा सार दडलेला आहे. चला याचा अर्थ समजून घेऊया. याचा अगदी सरळ अर्थ आहे, जे लोक असत्याला सत्य आणि सत्याला असत्य मानतात, म्हणजे जे अनावश्यक गोष्टींना खरं महत्त्व देतात आणि खऱ्या शाश्वत गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ते चुकीच्या विचारांमध्ये इतके अडकतात की कधीच अंतिम सत्यापर्यंत पोचू शकत नाहीत. आणि मग ह्याच्या बरोबर उलट योग्य दृष्टिकोन कसा असतो हे सांगणारं दुसरं वचन आहे. सारंच सारतो ज्ञात्वा असारंच असारतो ते सारमधिगच्छन्ति
सम्मा संकल्प गोचरा. याचा अर्थही तितकाच स्पष्ट आहे, नाही का? जे लोक सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून ओळखण्याची विवेकबुद्धी ठेवतात, ते योग्य विचारांमुळे आणि योग्य मार्गावर चालल्यामुळे अंतिम सत्याचा अनुभव घेताच घेतात. तर मग हे सार किंवा सत्य म्हणजे नक्की काय? या शिकवणीनुसार यात वरवरच्या गोष्टी नाहीत, तर यात नैतिकता म्हणजे सील, मनाची एकाग्रता म्हणजे समाधी, प्रज्ञा, मुक्ती आणि अंतिम सत्य म्हणजेच निब्बाण यांसारख्या शाश्वत मूल्यांचा समावेश होतो. हाच तो खरा मार्ग आहे, हेच ते खरं सार आहे. प्रत्येक निवडीचा एक परिणाम असतोच. या कथेतही एका बाजूला सत्याला स्वीकारणारा योग्य दृष्टिकोन होता आणि दुसऱ्या बाजूला होता अहंकारात अडकलेला चुकीचा दृष्टिकोन. या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी या पात्रांची नियती कशी ठरवली आणि त्यांचे मार्ग कसे पूर्णपणे वेगळे झाले ते आता पाहूया. आणि परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्यांनी सत्याचा स्वीकार केला ते उपतिस्स आणि कोलित पुढे सारीपुत्र आणि मोग्गल्लान म्हणून ओळखले गेले. बुद्धांचे 2 प्रमुख शिष्य बनले. आणि दुसरीकडे संजय आपल्या त्याच अहंकारात अडकून मागेच राहिला. बघा, एका निवडीने दोघांच्याही नशिबात जमीन आसमानाचा फरक आणला. ही गोष्ट तर इथे संपते, पण जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न सोडून जाते. आपल्या प्रत्येकाच्या आत असा कोणता संजयाचा अहंकार लपलेला आहे? अशी कोणती गोष्ट, कोणती धारणा आहे जी आपल्याला एका मोठ्या सत्याला पाहण्यापासून आणि स्वीकारण्यापासून रोखत आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?